लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. रस्त्यावर एका झाडाच्या खाली 3 बेवारस बॅगा एका शेतकऱ्याला दिसल्या. जेव्हा त्यानं जवळ जाऊन बॅगा उघडून बघितल्या तेव्हा त्या बॅगांमध्ये तब्बल 2,83,00,000 रुपयांची रोकड निघाली. त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट बघूया. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बेवारस बॅगेमध्ये चक्क 2,83,00,000 मिळाल्यामुळे खळबळ उडाली. इंदोरमधल्या सावेर उज्जैन रोडवर हा सगळा प्रकार घडला. बॅगेमध्ये बंद झालेल्या 500च्या नोटा 50-50 लाखांच्या हिशोबानं प्लास्टिक आवरणामध्ये गुंडाळण्यात आल्या होत्या. ये एक बैग, ये दूसरा बैग, ये बैग है जिनमें एक गड्डी आती है. ये इधर ऐसे देखे जाए तो इसमें बाकी सब ये है. नहीं ये मत बताओ, यहाँ दूसरे भी बताओ, बहुत सारे खाली भी है. अच्छा इसमें दिख रहा है 500 का नोट. ये 500 का नोट इधर है. सर हमने चेक करके भी देखा ये असली है. और एक ये तीसरा बैग. आधी एका स्थानिक शेतकऱ्याचं रस्त्याच्या बाजूला पडलेल्या बॅगांकडे लक्ष गेलं. झाडाखाली 3 बॅगा पडल्या होत्या. आजूबाजूला कुणीही नसताना एकाच वेळी 3 बॅगा इथे आल्या कशा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. बॅगा उघडून पाहण्याआधी त्यानं आजूबाजूच्या लोकांना बोलावून बॅगांबद्दल सांगितलं. स्थानिकांनी ही माहिती दिल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि जेव्हा बॅगा उघडल्या तेव्हा त्यामध्ये 500-500ची बंडलं पाहून सगळेच हैराण झाले. पोलिसांनी नोटांची तपासणी केली. काही रिपोर्टनुसार यापैकी काही नोटा बनावट होत्या. मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नोटांचं बंडल पाहणारी व्यक्ती सगळ्या नोटा खऱ्या असल्याचं बोलतोय. इसमें दिख रहा है 500 का नोट. ये 500 का नोट इधर है. सर हमने चेक करके भी देखा ये असली है. दरम्यान कोट्यवधींच्या नोटांची बॅग झाडाखाली कशी आली? अवैध व्यवहारासाठी या पैशांचा वापर होणार होता का? याचा तपास आता पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.